उन्हाळा सुरू झाल्यावर आपल्याला कसं घर आपलं थंडगार हवं असतं, आपण AC लावतो, कूलर लावतो, हे नसेल तर आपण फॅन खाली तरी बसतो. तेच पक्ष्यांसाठी हे शक्य नाहीये. आणि सिटीमध्ये तर आता हे खूप तुम्हाला दुर्मिळ बघायला मिळेल की खूप मोठी शेती आहे किंवा खूप अशी झाडं, मोठी मोठी झाडं लावलेली आहेत अंगणामध्ये, असं खूप कमी बघायला मिळतं. तर माझ्या इथे ना ऑलरेडी पक्ष्यांनी घरटे केलेले आहेत, पण मी मागच्या वर्षी एक घरटं घेतलेलं होतं. ते घरटं मी हँग केलं होतं. त्याच्यामध्ये कोणताच पक्षी काही येऊन बसत नव्हता, कारण ना ते हलायचं ना हवेमुळे, तर त्यांना भीती वाटायची मला वाटतं. त्यामुळे मी आता इथे ड्रिल करून त्यांना व्यवस्थित हँग करून देणार आहे. माझं लग्न झाल्यापासून यांनी इथे असे घरटे केलेले आहेत आणि ते तिथेच असतात. माहीत नाही तर त्याच चिमण्या तर काही नसणारच आहेत, नवीन नवीन चिमण्या आहेत ज्या येत असतील. आणि ज्यांनी जे घरटे बांधलेले आहेत ना, जर त्या चिमणीमध्ये दुसरा चिमणी किंवा चिमणा आला तर ते खूप भांडण करतात आणि त्यांना हकलून लावतात. तर म्हटलं चला एखादी जे घरटे आहे ते हँग करून बघूया, जर याच्यामध्ये येऊन बसले तर आपण अजून जे आहे ते मागवून घेऊया. उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत आटत असल्यामुळे पक्षी आणि भटके प्राणी पाण्यासाठी तडफडतात, म्हणून त्यांच्यासाठी ना पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना सुद्धा पाण्याची गरज आहे. आणि इतकं ऊन तापलेलं असतं की तुम्ही बघू शकता, आपणच 1-1.5 तास पाणी नाही पिलं तर आपला घसा सुद्धा कोरडा पडत असतो. म्हणून एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही छान असं पाणी ठेवू शकता, कारण मातीच्या भांड्यामध्ये पाणी जे आहे ते थंड राहत असतं. आणि आपल्या इथे बाल्कनी असेल, छोटंसं टेरिस असेल आणि जिथे सावली येत असेल तिथे तुम्ही असे घरटे सुद्धा आणू शकता आणि ते लावू शकता, जेणेकरून त्यांना राहण्यासाठी सुद्धा घर मिळेल आणि खाण्यापिण्यासाठी सुद्धा त्यांची व्यवस्था होईल. आणि हे पाणी 1-2 दिवसामध्ये चेंज करून नवीन पाणी त्याच्यामध्ये आपण भरू शकतो, कारण ना 1-2 दिवसानंतर पाणी जे आहे ते खराब होतं आणि उन्हामुळे सुद्धा पाणी दूषित होऊ शकते. हे मी मिशोवरनं मागवले होते. याच्यामध्ये पाण्याचं आणि धान्याचं दोघं आहे. तर मी याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि एका याच्यामध्ये धान्य ठेवलेलं आहे. याच्यातून तर ते पाणी वगैरे पित नाही, पण मी ठेवलेलं आहे. जर त्यांनी पिलं तर परत मी याच्यामध्ये भरून असं इथे परत हँग करून देणार आहे. आपण पक्ष्यांना धान्य जे आहे ते तांदूळ, बाजरी, ज्वारीचा भरडा किंवा फळांची जी सालं असतात ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. फक्त तेलकट जी अन्न असतात ना ते तुम्ही देऊ नका त्यांना. जखमी पक्षी आढळल्यास त्याला सावलीत घ्या, त्याला थेंब थेंब पाणी पाजून मदत करा. थेट पाण्यात बुडवू नका, कारण पक्ष्यांना थोडंसं नाकातोंडात पाणी गेलं तर त्यांना जीवाला धोका असू शकतो. म्हणून थोडं थोडं पाणी जे आहे त्यांना पाजा. प्राणी पक्षी वाचले तर निसर्गाचा समतोल राखला जाईल, त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. माझं छान जे आहे ते घरटं वगैरे हँग करून झालेलं आहे. त्यानंतर पाणी वगैरे सर्व ठेवून झालेलं आहे. तुम्ही कधी ठेवताय मला माहिती, नक्कीच सर्व जे आहेत ते पक्ष्यांची जी आहे मदत करतात. पक्ष्यांसाठी खूप सर्वांच्या मनामध्ये प्रेम भावना आहेत, कारण ते आहेत म्हणून निसर्ग आहे, निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.